आत्ताच सर्वांना आपण लिंक पाठवली, 2 मिनिटात होतील जॉईन हळूहळू. काल आपण समजून घेतलं जे क्लोनिंग वेक्टर नंतर प्लाझ्मे नंतर आज आपल्याला इन्सुलिन नंतर वॅक्सिन प्रोडक्शन समजून घ्यायचं. आपण 2 मिनिटं सर्वांचं वेट करू, 2-3 मिनिटं, आणि मग लगेच आपण वॅक्सिन प्रोडक्शन काय ते समजून घेणार. तसं आहे आपलं ह्युमन हेल्थ अँड डिसीज चालू आहे. त्याचबरोबर आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा वॅक्सिन प्रोडक्शन आलंय, ते समजून घ्या. लिंक आत्ता पाठवली, त्यामुळे मुलं हळूहळू जॉईन होत आहेत. तर 2-1 मिनिट आपण वेट करूयात. तोपर्यंत आपण काल इन्सुलिन घेतलं. इन्सुलिनला आपण हार्मोन्स म्हणतो. त्यामध्ये बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगर सेल्स ऑफ पॅन्क्रियास ग्लँड विच सिक्रेट्स विच प्रोड्युसेस इन्सुलिन, आणि ते काय करतात, इन्सुलिन प्रोड्यूस करतात. काल आपण तिथपर्यंत बघितले. आज आपण पुढे जाणार आहोत वॅक्सिन प्रोडक्शन. आणि वॅक्सिन प्रोडक्शन समजून घेण्याआधी आपल्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी हे काय ते समजून सांगणार आहे. मग कशा प्रकारे वॅक्सिन आपल्या बॉडीमध्ये काम करतं ते मी सांगणार आहे. पण 2 मिनिटं आणखी वेट करूयात. आत्ता सर्वांना लिंक पाठवले, तोपर्यंत तुम्ही हे चांगलं रीड करा. 2-1 मिनिटात मुलं जॉईन होत आहेत, मग आपण पुढे घेऊया. तर वॅक्सिन प्रोडक्शन समजून घेण्याआधी आपल्याला एक आपल्या बॉडीमध्ये जी इम्युन सिस्टीम आहे ती माहीत पाहिजे. डिफेन्स सिस्टीम आपण ज्याला म्हणतो, इम्युन सिस्टीम आपण ज्याला म्हणतो. ॲक्च्युली थोडंसं आपल्याला आपल्या बॉडीबद्दल माहीत पाहिजे. इफ एनी व्हायरस और एनी बॅक्टेरिया विच एंटर्स इन आवर बॉडी, then our body which or immune system which in response to this any foreign substance which produces antibodies. आणि आपली बॉडी काय करत असते, त्या जे काही व्हायरस येतील, अँटीजेन येतील, ज्याला आपण फॉरेन पार्टिकल्स म्हटले, बॅक्टेरिया येतील, आपल्या बॉडीत आले की आपली इम्युन सिस्टीम काय करत असते, त्यांच्याशी फाईट करत असते. आता याच्यामध्ये काय होत असतं, ॲक्च्युली नॅचरली आपली बॉडी काय करते, इम्युन सिस्टीम त्याला फाईट करत असते. कारण आपल्या त्या इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात, अँड दीज अँटीबॉडीज फाईट अगेन्स्ट द डिसीज. नाऊ देर आर वॅक्सिन प्रोडक्शन. एडवर्ड जेन्नरने आपल्याला वॅक्सिन सांगितलेलं आहे. एडवर्ड जेन्नर ज्याने आपल्याला वॅक्सिन सांगितलं आहे. तर आपण वॅक्सिन प्रोडक्शन समजून घेणार आहोत. बघा, तुमच्यासाठी मी स्टेटमेंट इथं लिहून ठेवले. 6चे 6 स्टेटमेंट फार महत्त्वाचे आहेत. अ वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन. वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन. बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट अ सर्टन डिसीज. त्याला आपण काय म्हटलंय, वॅक्सिन काय आहे, अ बायोलॉजिकल प्रिपरेशन आहे. and that provides active acquired immunity against a certain disease. एक असं प्रिपरेशन आहे ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल प्रिपरेशन म्हणजे काय, वी यूज मायक्रोब्स. एखादा डिसीज आहे, त्या डिसीजच्या विरुद्ध काय करायचं आहे, म्हणजे काट्याने काटे काढणं असाच हा प्रकार आहे. फक्त इथं काय आहे की अ वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट अ सर्टन डिसीज. हे ध्यान ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिन प्रोडक्शन जे आहे, वॅक्सिनेशन हा प्रकार असा आहे की विच टीच टू आवर बॉडी काय करतं आहे, एक प्रशिक्षण देतं, हाऊ टू फाईट अगेन्स्ट दिस फॉरेन पार्टिकल्स. एक प्रकारचं टीच करण्याचं काम करतं, एक प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम ही वॅक्सिन करत असते. आणि एकदा काही वॅक्सिन आपल्या बॉडीमध्ये आलं की त्या वॅक्सिन जसं असेल त्याप्रमाणे काय करतं, ते बॉडीमध्ये काम करतं. आता बघा,
वॅक्सिन इज बायोलॉजिकल प्रिपरेशन, याच्यामध्ये काय मायक्रोबचा यूज करून काय करतंय, दॅट प्रोव्हाइड ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. इथं हा शब्द महत्वाचा आहे, ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट सर्टन डिसीज. बघा जनरली काय होतं, इफ इन्फेक्शन टू आवर बॉडी, जर आपल्या बॉडीला काय झालं, इन्फेक्शन झालं, देन आवर बॉडी फाईट अगेन्स्ट दिस इन्फेक्शन. कुठलाही आजार असेल, बॅक्टेरिया आला, व्हायरस आला, तर आपली बॉडी काय करते, त्याच्याशी फाईट करत असते. परंतु जर आपल्या बॉडीमध्ये एखादा असा व्हायरस आला, एखादा असा बॅक्टेरिया आला की ज्याच्याशी आपण फाईट करू शकत नाही, मग अशा वेळेला काय करावं लागतं की आपल्याला त्या ह्युमन सिस्टीमला गाईड करावं लागतं, टीच करावं लागतं, सांगावं लागतं की या वॅक्सिनच्या हा जो डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट काय करा, अँटीबॉडीज प्रोड्यूस करा, ते सांगावं लागतं, टीच करावं लागतं. मग त्याला आपल्याला काय करावं लागतं, एक प्रकारचं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण वॅक्सिन वापरतो. लक्षात आलं. जनरली आता आपल्या या डेली लाईफमध्ये काय होत असतं, आवर बॉडी विच डेव्हलप ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याच्यामध्ये काय होते, ॲक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप होते. आता बघा, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी काय आहे, दिस ॲक्वायर्ड ड्युरिंग लाईफ, दिस इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्युरिंग लाईफ मीन्स द रेजिस्टन्स ॲक्वायर्ड ड्युरिंग लाईफ. लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेलेला नसेल, लक्षात घ्या, परंतु जर हा केव्हा तरी आपल्या लाईफमध्ये काय आला, हा व्हायरस बॅक्टेरिया आला की त्यावेळेला आपली बॉडी काय करते, त्याला रेस्ट करते, त्याच्याशी फाईट करते, हे लक्षात घ्यायचंय. मग अशा वेळेला आपण त्याला म्हणतो ॲक्वायर्ड इम्युनिटी. मग आपण एक उदाहरण घेऊया करोना काळातलं. कोणतं, करोना काळातलं. करोनामध्ये काय आलं, बऱ्याच लोकांच्या इम्युन सिस्टीममध्ये ज्या वेळेला हा करोना व्हायरस आला, लक्षात आलंय, तर आपल्या इम्युन सिस्टीमकडे तशा प्रकारचे ज्या काही प्लाझ्मा सेल असतील किंवा लिम्फोसाइट सेल, प्लाझ्मा सेलकडे काय ते अँटीबॉडीज नव्हते करोना व्हायरसशी फाईट करायला. परंतु असे काही लोक होते की त्यांच्याकडे अशा प्रकारचे अँटीबॉडीज होते त्यांच्या बॉडीमध्ये, इम्युन सिस्टीमकडे. मग त्या अँटीबॉडीजने काय केलं, त्या करोना व्हायरसला किल केलं. ते लोक स्वतःला प्रोटेक्ट करू शकले, पण ज्यांच्याकडे नव्हते ते प्रोटेक्ट करू शकले. हे झालं त्यांच्यामध्ये नॅचरली होतं की ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करून त्या व्हायरसला मारलं, हे नॅचरली. कारण आपल्या बॉडीमध्ये डीएनएकडे एवढं नॉलेज आहे, डीएनए, की त्याला सर्व डिसीजशी कसं फाईट करायचं, काय करायचं, याचं नॉलेज त्या डीएनएकडे आहे. फक्त त्याला मटेरियल आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. समजा त्या डीएनएला माहिती आहे की कोणता प्रोटीन पाहिजे, मग तो प्रोटीन म्हणजेच काय असतो, तोच नंतर अँटीबॉडी म्हणून काम करतो, तोच नंतर काय म्हणून काम करतो, अँटीबॉडी म्हणून काम करतो. आणि अँटीबॉडी म्हणून काम करतो. मग जर त्याला ते प्रोटीन तयार करायला जर मटेरियलच नसेल तर ते अँटीबॉडीज त्या बॉडीमध्ये राहणार नाही, त्या व्यक्तीमध्ये राहणार नाही. म्हणून इम्युन सिस्टीमला तुम्ही काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, तुमच्या बॉडीला काय प्रोव्हाइड केलं पाहिजे की प्रोटीन जर तुमच्या डाएटमध्ये असेल तर भविष्यातला येणारा एखादा आजार असेल किंवा आता असलेला आजार असेल त्याच्याशी फाईट करायला तुम्हाला इम्युन सिस्टीम मदत करते. आता आपण काय करतो, आर्टिफिशियल वॅक्सिन तयार करून फक्त काय करतोय, बॉडीला त्या इम्युन सिस्टीमला सांगतोय, त्या सेलला सांगतोय, इम्युन ज्या काही प्लाझ्मा सेल वगैरे यांना सगळ्यांना काय सांगतो आपण, एक प्रिपरेशन आपण त्यांना टीच करतो की अशा अँटीबॉडीज तुम्ही प्रोड्यूस करा. आता दुसरं आहे, वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट. आता वॅक्सिन मध्ये नेमकी काय असतं, तर बायोलॉजिकल एजंट असतात. काय असतात, बायोलॉजिकल एजंट्स. म्हणजे जो डिसीज आहे, लक्षात आहे, जो डिसीज आलेला आहे त्या डिसीजशी फाईट करायची. फॉर एक्झाम्पल आपण पोलिओ व्हायरसचं उदाहरण घेतलेलं आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की समजा तुम्ही 0 to 5 years पर्यंत तुम्हाला काय करतात, पोलिओ व्हायरसचा डोस देतात, बरोबर आहे. 0 to 5 years काय झालं, तुम्हाला पोलिओचा डोस दिला गेला. बघा, अ वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉझिंग मायक्रोऑर्गॅनिझम. आणि त्या वॅक्सिन मध्ये काय आहे, अशा प्रकारचा डिसीज कॉझिंग जो काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे. आता आपण उदाहरण इथे समजून घेण्यासाठी कशाचं उदाहरण घेणार आहोत, पोलिओ व्हायरसचं घेऊयात. समजा पोलिओ व्हायरस आहे, तुम्ही जेव्हा लहान होते तुम्हाला 0 to 5 years या वयामध्ये तुम्हाला पोलिओचा व्हायरस दिला, बरोबर आहे, पोलिओचा डोस दिला. काय दिला, पोलिओ डोस दिला. आता पोलिओ डोस दिल्यानंतर काय आलं, पुन्हा तुम्हाला हे डोस द्यायची गरज पडली नाही. लक्षात आलंय. म्हणजे
इथं काय म्हटलं, वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. लक्षात आलंय? त्या वॅक्सिन मध्ये असं काय आहे की तो काय करतो, त्या व्हायरसला मारतो, किल करतो. मग तिथं काय तर हाफ डिकेंड किंवा विकेंड म्हणतो आपण त्याला, हाफ विकेंड किंवा हाफ किल, त्याला आपण काय केलं, अर्ध मेले केले, हाफ विकेंड. लक्षात आहे? त्याला डिकेंड पण म्हणतात, विकेंड पण म्हणतात. हाफ विकेंड व्हायरसेस, पोलिओ व्हायरसेस, हाफ विकेंड पोलिओ व्हायरसेस, म्हणजे ते अर्ध मेले आपल्या भाषेमध्ये. लक्षात आहे? हाफ विकेंड पोलिओ व्हायरसेस ते काय करायचे, व्हॅक्सिन द्वारे काय करायचे, ते ड्रॉपद्वारे, डोस जो असेल त्याच्याद्वारे आपल्या बॉडीपर्यंत सोडायचे, इम्युन सिस्टीम पर्यंत सोडायचे. मग इम्युन सिस्टीमला गेले की इम्युन सिस्टीम काय करेल, अँटीबॉडीज प्रोड्यूस करेल. देन दिस अँटीबॉडीज विच फाईट अगेन्स्ट दिस हाफ विकेंड व्हायरस, त्याला आपण हाफ विकेंड व्हायरस म्हणतो. जे काय असेल त्या हाफ विकेंड व्हायरसला काय केलं जाईल, मारायचं काम हे व्हॅक्सिन करतं. लक्षात आहे? आणि मग ह्या व्हॅक्सिनमुळे काय होतं, त्याच्यामध्येही ते ज्याच्यामुळे डिसीज होतो, लक्षात आलं, समजा पोलिओ व्हायरस, ज्या व्हायरसमुळे डिसीज होतो तेच फक्त काय हाफ विकेंड असतील, काय असतील, हाफ विकेंड व्हायरस असतील. आणि किंवा तिथं फॉर्म असतो, किल फॉर्म, आपण हाफ विकेंड म्हणूयात, हाफ विकेंड व्हायरस तिथं वापरतात. आणि ते हाफ विकेंड व्हायरस त्या बॉडीमध्ये सोडले की ते काय करतात, ते साईड इफेक्ट करू शकत नाही, कारण ते ऑलरेडी आपल्या भाषेमध्ये अर्ध मेले. मग आपली इम्युन सिस्टीम काय करते, विच प्रोड्युसेस अँटीबॉडीज, मग ते अँटीबॉडीज काय करतात, त्या व्हायरसला मारतात. लक्षात आलं? ते हाफ विकेंड व्हायरस. मग आता तुमच्या बॉडीला, तुमच्या इम्युन सिस्टीमला माहीत झालं की असा व्हायरस आला की असे अँटीबॉडीज प्रोड्यूस करावे लागतात. हीच मेथड म्हणजे व्हॅक्सिनेशन आहे. हीच मेथड म्हणजे काय, व्हॅक्सिनेशन आहे. आणि म्हणून व्हॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट, त्याच्यामध्ये काय असतो, एक बायोलॉजिकल एजंट असेल, मग मायक्रोब्स असू शकतो, ज्याला आपण मायक्रोऑर्गॅनिझम म्हणतो, विकेंड मायक्रोऑर्गॅनिझम किंवा किल फॉर्म मध्ये असू शकतो. तो काय करतो, आपण इथे वापरतो व्हॅक्सिनच्या स्वरूपात. आणि मग आता हे झालं 0 to 5 इयर्स पर्यंत, तुम्ही 0 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही डोस घेतले, पण तुम्ही 6व्या वर्षी घेतला नाही, 7व्या वर्षी घेतला नाही. आता तुम्ही समजा जे एज आहे तुमचं, तोपर्यंत पुन्हा तुम्हाला डोस घ्यायची गरज नाही. पण समजा तुमचा प्रश्न असा आहे, फॉर एक्झाम्पल, जर हा व्हायरस पुन्हा तुमच्या बॉडीमध्ये आला, बरोबर आहे, आधी तर आलेलाच नाही, पण आपण एक काय केलंय, एक प्रिकॉशन म्हणून सगळ्यांना व्हॅक्सिन दिलेले असतात. आणि जर हा व्हायरस आला तर काय होईल, तर तुमच्या बॉडीला माहीत झालंय, तुमच्या इम्युन सिस्टीमला माहीत झालंय की आता जर पोलिओचा व्हायरस आला की इम्युन सिस्टीम काय करेल, प्लाझ्मा सेलला ऑर्डर करेल, लिम्फोसाइट सेल काय करतील, प्लाझ्मा सेलला ऑर्डर करतील की आता आपल्याला अशा प्रकारचे व्हायरस आलेले आहेत, त्यांना मारायचे. मेमरी सेल पहिलं सेन्सिटायझेशन ध्यानात आणून देईल, मग प्लाझ्मा सेल अँटीबॉडीज प्रोड्यूस करतील. आणि मग फर्स्ट एन्काउंटर जसं झालं होतं तसंच पुन्हा या पोलिओ व्हायरसला मारल्या जाईल. लक्षात ठेवायचं. म्हणजे ही एक प्रकारची व्हॅक्सिनेशन नंतरची झालेली प्रक्रिया आहे. आता बघा तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा पॉइंट काय आहे, इट इज मेड फ्रॉम अ विकेंड. मी जे तुम्हाला सांगितलंय, इट इज मेड फ्रॉम अ विकेंड. विकेंड म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, एकदम दुर्बळ असा, लक्षात आहे, ऑर किल फॉर्म ऑफ मायक्रोब. मग आपण त्याचा किल फॉर्म, लक्षात आहे, त्याला मारलेल्या स्वरूपात सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. व्हॅक्सिन कसं बनवतात, इट इज मेड फ्रॉम अ विकेंड ऑर किल फॉर्म ऑफ मायक्रोब. किल फॉर्म का वापरायचा, कारण त्याच्यामुळे तो जर त्या फॉर्म मध्ये असेल तर काय होईल, तो डिसीज होईल. म्हणून अशा वेळेला काय करतात, किल फॉर्म ऑफ मायक्रोब और इट्स टॉक्सिन किंवा त्याचे काही टॉक्सिन्स असतील ते वापरायचे, और वन ऑफ इट्स सरफेस प्रोटीन अँटीजन किंवा काही जो काही त्याचं सरफेस प्रोटीन अँटीजन असेल, या सगळ्या याच्यापैकी काही आपण व्हॅक्सिन बनवायला वापरू शकतो. कोणता प्रभावी आहे, यापैकी व्हॅक्सिन बनवण्यासाठी कोणता प्रभावी आहे ते वापरलं जातं. आता आपण एक कोरोनाचं उदाहरण घेतलं बघा. कोरोनामध्ये बऱ्याच वेळेला काय लोकांमध्ये गैरसमज पसरवले गेले की या व्हॅक्सिन अजिबात नाही. पुन्हा सांगतो, व्हॅक्सिन हे टीचिंग करण्याचं काम करतात, व्हॅक्सिन हे ट्रेनिंग देण्याचं काम करतं आपल्या इम्युन सिस्टीमला, एवढं ध्यान ठेवायचं. त्याच्यामुळे व्हॅक्सिनचं काही साईड इफेक्ट नाहीच. लक्षात आलंय, कारण व्हॅक्सिन बनवताना काय करतात हे मी तुम्हाला सांगितलंय. आता बऱ्याच वेळेला काय, कोरोनाच्या काळामध्ये व्हॅक्सिन दिले तर लोकांच्या मनात गैरसमज,
काही मिसअंडरस्टँडिंग करून घेण्याची गरज नाही, कारण वॅक्सिन असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एक प्रकारे आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रेनिंग दिलं जातं. लक्षात आहे, जसं आपण म्हणतो की आपल्या जसं सैन्याला ट्रेनिंग दिलं जातं, सोल्जरला ट्रेनिंग दिलं जातं, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात ट्रेनिंग दिलं, हाऊ टू फाईट अगेन्स्ट एनिमीज अबाउट ह्युमन बिईंग. आता ह्युमन बिईंगच्या बाबतीत जर आपण असा विचार केला तर तसंच हाऊ टू फाईट अगेन्स्ट एनिमीज, म्हणजेच कोण एनिमीज म्हटल्यानंतर कोण असेल अँटीजन. मग त्यांच्याशी कसं फाईट करायचं, कोणते सोल्जर पाठवायचे, कोणतं सैन्य पाहिजे हे ठरवण्याचं काम ज्या वेळेला आपण वॅक्सिन तिथं प्रोडक्शन करतो त्या वॅक्सिनवर ते अवलंबून आहे. आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितले करोना काळामध्ये वॅक्सिन दिलं. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झाला की वॅक्सिन म्हणजे काय, एक सोप्या भाषेत सांगतो की असं प्रिपरेशन की जे तुमच्या इम्युन सिस्टीमला शिकवतं की तू अशा अशा प्रकारचे अँटीबॉडीज तयार कर, आणि असा हा व्हायरस आला, एकदा की ते वॅक्सिन दिलं की तो काय करतो, त्याला ट्रेनिंग पहिल्यांदा काय करतो, त्याला मारतो, आणि एकदा मारलं की माहीत झालं की पुन्हा कसंही त्याच्यामध्ये व्हायरस येऊ द्या, तो व्हायरस आला की ती मारण्याची क्षमता तुमच्या मेमरी सेलला फर्स्ट सेन्सेशन देण्यात असतं, आणि नंतर परत ते काय करतात प्लाझ्मा सेलला स्टिम्युलेट करतात, सांगतात की बाबा असा अँटीबॉडीज प्रोड्यूस कर आणि याच्याशी फाईट कर. सेन्सिटायझेशन आपण त्याला म्हणत असतो. नंतर इथपर्यंत तुम्हाला समजलंय, म्हणजे आपण वॅक्सिन बद्दल काय काय समजून घ्यायचं बघा. वॅक्सिन हे बायोलॉजिकल प्रिपरेशन आहे. ते काय करतं तर आपल्याला एक ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी प्रोव्हाइड करतं, कशाच्या अगेन्स्ट तर सर्टन डिसीजच्या. दुसरं लक्षात ठेवायचं, वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट. वॅक्सिनमध्ये नेमकी काय असतं तर त्याच्यामध्ये बायोलॉजिकल एजंट असतात. त्यांचं काम काय, दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉझिंग मायक्रोब. स्पेशली सांगायचं ठरलं तर वॅक्सिन फॉर पोलिओ, फॉर एक्झाम्पल पोलिओ. मग वॅक्सिन फॉर पोलिओ, आता एक उदाहरण मी इथं सांगतो बघा. वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे इथं काय समजायचं आपण, फॉर एक्झाम्पल वॅक्सिन अगेन्स्ट पोलिओ, बरोबर आहे. मग आपण तिथं काय वापरणार, पोलिओ व्हायरस. काय वापरणार, हाफ विकेंड पोलिओ व्हायरस. काय वापरणार, पोलिओ व्हायरस. म्हणून म्हटलं बघा डिसीज कॉझिंग मायक्रो, ज्याच्यामुळे डिसीज होतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं की काट्याने काटे काढणं असा हा प्रकार आहे. ज्याच्यामुळे हा डिसीज होतो तशाच प्रकारचा मायक्रोवेव्ह वापरायचा, किंवा त्याचे काही टॉक्झिन्स असेल किंवा त्याच्या सरफेसवर असणारे प्रोटीन अँटीजन असतील, किंवा हाच मायक्रोवेव्ह किल्ड फॉर्ममध्ये आपण वापरू शकतो, विकेंड फॉर्ममध्ये आपण वापरू शकतो. म्हणून वॅक्सिन कसं बनलं इथं बघा, इट इज मेड फ्रॉम अ विकेंड ऑर किल्ड फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कसा बनलाय ते मी आधीच सांगितले, इट्स टॉक्झिन्स ऑर वन ऑफ इट्स सरफेस प्रोटीन अँटीजन. आता बघा हे समजलं तुम्हाला. म्हणजे मग त्या कोरोना काळामध्ये ज्यांनी फाईट केली त्यांच्यामध्ये ऑलरेडी नॅचरली त्यांची ती सिस्टीम डेव्हलप होती, नॅचरली त्यांच्यामध्ये ते अँटीबॉडीज होतात. कारण त्यांच्या डीएनएने काय केलं होतं, जे काही तुम्ही खाल्लेलं मटेरियल आहे, प्रोटीन जे आहेत त्याच्यापासून जे काही अमायनो ऍसिड, पुन्हा त्या डीएनए ऑर्डर दिलं होतं की असे प्रोटीन बनवून ठेवा, त्याच्या गॉल्गी बॉडीजमध्ये ते होते. मग तेच त्या समजा प्लाझ्मा सेल्स आहेत त्याच्या त्या गॉल्गी बॉडीजमध्ये ते प्रोटीन होते. जेव्हा अशा प्रकारचे व्हायरस आले ते बाहेर आले, अँटीबॉडीज इन द फॉर्म ऑफ अँटीबॉडीज, अँड फाईट अगेन्स्ट दिस कोरोना व्हायरसेस and kill that coronaviruses, and what happened, that person protect from coronavirus, and तो काय आला, प्रोटेक्ट राहिला. आता बघा वॅक्सिन हॅव इलिमिनेटेड. आता वॅक्सिनचा जगामध्ये एवढा उपयोग झाला आहे की त्यांनी जगामधून अनेक दशकापासून काय केले की जे काही डिसीज आहे जे व्हायरसमुळे झाले ते काय केले, क्युअर केले किंवा डायरेक्ट इलिमिनेट केले. वॅक्सिन हॅव इलिमिनेट म्हणजे डायरेक्ट काय केलंय, त्यांचं उच्चाटन करून टाकलं आपल्या भाषेमध्ये. वॅक्सिन हॅव इलिमिनेटेड स्मॉल पॉक्स. काय काय बाहेर केलं बघा. आता स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचा रोग, हा काही कुठे राहिलेला नाही. आता पोलिओ पण राहिलेला नाही, पोलिओ अँड अदर डेडली डिसीज फॉर द लास्ट सेव्हरल डिकेड्स. म्हणजे बऱ्याच दशकापासून काय आलं, आता स्मॉल पॉक्स आहे, पोलिओ आहे, असे अनेक जे काही डिसीज आहेत. त्यात तुम्हाला उदाहरण म्हणून कोणतं दिलंय, स्मॉल पॉक्स, आणि दुसरं दिलंय पोलिओ. ध्यानात ठेवा. म्हणजे तुम्हाला वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये जर विचारलं तर कोणते वॅक्सिन हॅव इलिमिनेटेड, कोण तर स्मॉल पॉक्स आणि पोलिओ अँड अदर डेडली डिसीज फॉर द लास्ट सेव्हरल डिकेड्स, हे लक्षात ठेवायचं. आता ह्याच्याही व्यतिरिक्त आपण हे समजतोय वॅक्सिनच्या बाबतीत आपण समजून घेतोय. कशा बाबतीत समजून घेतोय, वॅक्सिनच्या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे समजून घेत असताना आपल्याला जर इम्युन सिस्टीम माहित असेल तर लवकर कळतं. आता बघा
बायोटेक्नॉलॉजी हॅड मेड रिकॉम्बिनंट वॅक्सिन. आता बायोटेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे, मी काही शब्द इथं डायरेक्टली ओरली सांगणार आहे, पण ते याच्यातलेच आहे. बायोटेक्नॉलॉजी हॅड मेड रिकॉम्बिनंट वॅक्सिन. बायोटेक्नॉलॉजी काय केलं, काही रिकॉम्बिनंट वॅक्सिन बनवल्या विच यूज इन कॅन्सर आणि विच यूज इन कॅन्सर ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंट हा शब्द वापरूयात, या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सुद्धा वापरला जातो, हे लक्षात घ्यायचे. आणि म्हणून बायोटेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आपल्याला माहिती आहे. बायोटेक्नॉलॉजीमुळे जे काही क्लोनिंग वेक्टर आहेत, प्लाझमिड आहेत, हे काही वापरले गेले लक्षात घ्या. आणि त्यानंतर व्हॅक्सिन तयार केलंय. काय केलंय, व्हॅक्सिन तयार केलंय. नेक्ड डीएनए व्हॅक्सिन्स. आता व्हॅक्सिनमध्ये काय काय वापरले गेले, नेक्ड डीएनए व्हॅक्सिन्स, व्हायरल वेक्टर व्हॅक्सिन्स अँड प्लांट डिराइव्ड व्हॅक्सिन आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसऑर्डर. जे काही बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसऑर्डर आहेत यांच्या अगेन्स्ट जे काही इफेक्टिव्ह व्हॅक्सिन्स आहेत ते नेक्ड डीएनए व्हॅक्सिन्स आहेत, व्हायरल वेक्टर व्हॅक्सिन्स आहेत, प्लांट डिराइव्ड व्हॅक्सिन्स आहेत आणि आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसऑर्डर. बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसऑर्डरच्या अगेन्स्ट हे नेक्ड डीएनए व्हॅक्सिन्स, व्हायरल वेक्टर व्हॅक्सिन्स आणि प्लांट डिराइव्ड व्हॅक्सिन्स हे इफेक्टिव्ह आहेत. आता तुम्ही काय करा, ही व्यवस्थित 6 पॉईंट लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 याच्याकडे बघा, एकदा नीट वाचा. नीट वाचल्यानंतर काही अडचण असेल तर विचारा, परत मी तुम्हाला हे सांगणार आहे, पण एकदा तुम्ही याच्याकडे व्यवस्थित बघा, राईट करू शकता, बघू शकता. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला 6चे 6 स्टेटमेंट जे आहेत ते फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे वाचल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असेल तो विचारा. नंतर मी परत एकदा, काही मुलं थोडेसे नंतर जॉईन झाले त्यांसाठी परत एकदा थोडंसं सांगणार आहे. आणि मग हे वाचा व्यवस्थित. आणि हे असेचे असे पॉईंट तुम्हाला व्हॅक्सिन प्रोडक्शनमध्ये 6 पॉईंट लिहायचे आहेत. किती? 6. 1 2 3 4 5 6 हे 6चे 6 पॉईंट हे असेचे असे लिहायचे. आणि मग तुम्ही हे 6 पॉईंट बघा आधी. परत मी तुम्हाला हे सांगणार आहे. तुम्हाला एक एक स्टेटमेंट मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा वाटलंच जे मुलं लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगेल, परंतु एकदा लिहून घ्या. असंच लिहायचं, तुमच्याकडे हे लिहून घ्या. परत एकदा सांगेल, मग तुम्हाला काही प्रश्न असेल ते विचारा. मग मी तुम्हाला काही 1 सेंटेन्स किंवा MCQ याच्यातले कोणते येऊ शकतात ते सांगतो आणि मग आपण नंतर थांबणार आहोत. परंतु हे तुम्ही व्यवस्थित बघा. आता व्यवस्थित दिसतंय माझ्या मते, व्यवस्थित दिसायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रत्येक स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या. आणि मग तुम्हाला जर विचारलं राईट नोट ऑन व्हॅक्सिन प्रोडक्शन, तर मग हे 6 पॉईंट लिहा. कशाला? हे शेवटपर्यंत तुम्ही थांबायचंय, बघायचंय. तुम्ही बघा प्रत्येक. नंतर मी परत तुम्हाला यातून काय असेल तर ते विचारा. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो याच्यात. हे जे लिहितात त्यांच्यासाठी एकदा रीडिंग करतो मी. जे लिहितात त्यांनी इकडे बघा. अ वॅक्सीन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट अ सर्टन डिसीज. दुसरा पॉईंट जो आहे तुम्ही लिहिण्याचं वाचणं स्पीड एक झालं पाहिजे, परंतु एक सांगतो. अ वॅक्सीन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट अ सर्टन डिसीज. लक्षात आलं? हा एक पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे, अ वॅक्सीन कन्सिस्ट biological agents that represent the disease causing microorganism. तीसरा ध्यानात घ्या. It is made from a weakened or killed form of microorganism. Its toxins are one of its surface protein antigens. Then vaccine have eliminated smallpox, polio and other deadly disease for the last several decades. पाचवा पॉइंट, biotechnology had made recombinant vaccine which used in cancer. Neck DNA vaccines, viral vector vaccines and plant derived vaccines are effective against bacterial and viral disease. आता हे लिहिणाऱ्या मुलांसाठी मी एकदा रीड करून सांगितलंय. नंतर मी याच्यावरती एक परत जे लेट जॉईन झाले त्यांसाठी थोडक्यात सांगेल आणि मग आपण तुम्हाला मी प्रश्न विचारेल. काही तुम्हाला अडचण असेल ती विचारा आणि मग आपण नंतर थांबू. आता 5-7 मिनिट आपण घेऊयात, परंतु त्यासाठी तुम्हाला जे लिहित आहेत त्यांनी लिहून घ्या.
आता एकदा सांगतो, हे झालं की थांबूयात, नंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. A vaccine is a biological preparation that provides active acquired immunity against a certain disease. लक्षात घ्या, वॅक्सिन हे बायोलॉजिकल प्रिपरेशन आहे आणि ते काय करतं आपल्याला, दॅट प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट सर्टन डिसीज, म्हणजे आपल्याला त्या डिसीजशी फाईट करण्यासाठी हे मदत करतं. अ वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ते कोणते आहेत तर वॅक्सिन कन्सिस्ट बायोलॉजिकल एजंट. वॅक्सिनमध्ये काय असतं तर बायोलॉजिकल एजंट दॅट रिप्रेझेंट द डिसीज कॉझिंग मायक्रोऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, कोणते मायक्रोऑर्गॅनिझम असतात, डिसीज कॉझिंग मायक्रोऑर्गॅनिझम. It is made from a weakened or killed form of microorganisms, its toxins or one of its surface protein antigens. आणि काय काय वापरलं ते सांगितले, weakened or killed form of microorganisms and its toxins or one of its surface protein antigen. हे तिथं यूज केलं जातं. वॅक्सिन हॅव इलिमिनेटेड, वॅक्सिनने काय काय इलिमिनेट केलं आहे, स्मॉल पॉक्स, पोलिओ अँड अदर डेडली डिसीज फॉर द लास्ट सेव्हरल डिकेड्स. Biotechnology had made recombinant vaccine which used in cancer. लक्षात आहे, आपण काय म्हणलंय, रिकॉम्बिनंट वॅक्सिन यूज इन अ कॅन्सर. नेक DNA vaccines, viral vector vaccine and plant derived vaccines are effective against bacterial and viral disorder. लक्षात आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो बघा. Which biological agents are present in vaccine? लक्षात आहे, कोणते कोणते बायोलॉजिकल एजंट्स, विच बायोलॉजिकल एजंट्स यूज इन अ वॅक्सिन, विच बायोलॉजिकल एजंट्स यूज इन अ वॅक्सिन, सांगा कोणते कोणते असतील. बघा, which biological agent used in a vaccine, biological agent used in a vaccine. सरळ आहे बघा, सोप्या याच्यात लक्षात घ्या, कंटिन्यू आहे ते. The vaccine consists biological that represent the disease causing microbe. कोणते वापरले जातात, which cause the disease causing microbe, represent the disease causing microbe. कोणते असतात ते बायोलॉजिकल एजंट, जे डिसीज ज्याच्यामुळे कॉज होतो अशाच प्रकारचे एजंट याच्यात वापरले जातात. आता बघा, नंतर आपल्या लक्षात घ्यायचं आहे रिकॉम्बिनंट वॅक्सिन. लक्षात आहे, in which disease use recombinant vaccine to, or सांगा recombinant vaccine कोणत्या डिसीज साठी वापरतात, or against. बरोबर आहे. नंतर पुढचा आहे, which vaccine are effective against bacterial and viral disorder, which vaccine are effective against bacterial and viral disorders. बर, सर्टन डिसीज बरोबर आहे, पण प्रश्न असा आहे, विच वॅक्सिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीज. तिथे लिहिलंय बघा, शेवटच्या स्टेटमेंट कोणतं आहे,
बघा काय म्हटलंय, विच वॅक्सिन्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीज. फक्त कमेंट मध्ये आन्सर पाहिजे. बघा इथे शेवटच्या चार तुम्ही सांगतायत कॅन्सर, बरोबर आहे, पण आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे. वॅक्सिन आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट, विच वॅक्सिन्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसऑर्डर. बाकीचे बरोबर आहेत सांगतात ते, परंतु प्रश्न बघा, विच वॅक्सिन्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीज. काही मुलं रिकॉम्बिनंटचं आन्सर सांगतात. पूर्ण वाचा बघा इथं काय दिलंय. बरोबर आहे, व्हायरल व्हेक्टर वॅक्सिन आहे, नेक डीएनए वॅक्सिन आहे आणि प्लांट डिराइव्हड वॅक्सिन. जर तुम्हाला वन सेंटेन्सला विचारलं तर तुम्ही असं लिहायचं. चला, लिहायचं कोणाचं बाकी आहे का मला तसं कमेंटमध्ये सांगा. ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या. मग बाकी आता इथं संपलेलं, स्टॉप झालेलं आपलं वॅक्सिन प्रोडक्शन. पण कोणाचं लिहायचं बाकी असेल तर लिहू शकतात, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात. आणि तेही सांगा क्लिअर कमेंटमध्ये की क्लिअर दिसतंय का आज, ते पण सांगा. क्लिअर दिसतंय का ते सांगायचं. ज्यांचं लिहून झालं असेल ते रिमूव्ह होऊ शकतात. परंतु एक लक्षात घ्या, मी प्रश्न विचारला होता, क्लिअर दिसत असेल तर सांगा यस क्लिअर दिसतंय. ओके ठीक आहे, म्हणजे क्लिअर दिसतं, काही अडचण नाही. म्हणजे आपल्याला उद्या परत पुढचा भाग घ्यायला. इडिबल वॅक्सिन वगैरे आहे. आपला चॅप्टर एकदम स्लोली पण व्यवस्थित संपेल. तुम्ही फक्त याच्या नोट्स तुमच्याकडे राहू द्या. लक्षात जे मी देतोय व्यवस्थित लिहिलेलं असू द्या, तुम्हाला वाचलं की लक्षात येईल. ठीक आहे, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात. लेक्चर संपलेलं आहे. ज्यांना लिहायचं ते लिहू शकतात.
चालते की लिहून घेतला असेल तुम्ही. आता मी रिमूव्ह होतोय, तुम्हाला पण रिमूव्ह होतो पण. ओके, थँक्यू. उद्या ह्याच वेळेला क्लास 8 वाजता.